माझं बिल निघेपर्यंत गावाला पाणी नाही, ग्रामसभेत सरपंच पतीची खुलेआम धमकी. बीडच्या अंतरवण पिंपरी तांडा येथील घटना. जोपर्यंत माझे पैसे निघणार नाही तोपर्यंत गावाला पाणी सोडणार नाही, गावाला काय प्यायला द्यायचं ते द्या, अशी संतापजनक आणि धमकीवजा भाषा वापरत सरपंच पतीनं थेट ग्रामसभेतच गावकऱ्यांना दमदाटी केल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यातील अंतरवण पिंपरी तांडा येथे उघडकीस आलाय. 26 जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत गावकऱ्यांनी पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न उपस्थित केला असता महिला सरपंच अनिता पवार यांचे पती दिनेश पवार यांनी ग्रामसभेत हस्तक्षेप करत जलजीवन मिशन अंतर्गत आपलं बिल निघत नसल्याचा राग ग्रामस्थांवर काढला. माझं बिल निघेपर्यंत पाणी मीच वापरणार, गावाला पाणी मिळणार नाही, अशी उघड धमकी त्यांनी उपस्थित नागरिकांना दिली. विशेष म्हणजे महिला सरपंच ग्रामसभेला उपस्थित असतानाच त्यांच्या शेजारी खुर्ची टाकून सरपंच पतीनं अशा प्रकारे वर्चस्व गाजवणं, धमकी देणं हे लोकशाही व्यवस्थेची थट्टा करणारं असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत्या. ग्रामसभेत थेट पाणी रोखण्याची भाषा वापरल्याने महिलांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण निर्माण झालंय. सरपंच पतीच्या या मुजर वर्तनामुळे ग्रामसभेच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून प्रशासनाने तातडीनं दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी वापरतो. माझे पैसा निघत तोपर्यंत पाणी सोडणार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? सोसायटीचा पैसा निघत तोपर्यंत काय द्यायचं त्या तुम्ही चला ते सांगा ना तुमचं काय आहे ते. सांगितलं नाही, ना जाऊ दे, पैसे काय आहेत. सरपंच जलजीवन निघेपर्यंत सरपंच पतीचं असं म्हणणं आहे म्हणावं, ते त्यांनी जलजीवन मिशनचं काम केलंय आणि ते जोपर्यंत पेमेंट निघत नाही त्यांचं तोपर्यंत ते पाणी वापरणार. आणि त्याला सरपंचाची सहमती आहे, मूक सहमती. तिथं लिहून घ्या मॅडम. तसं लिहा मॅडम. सरपंच जलजीवन विहिरीचं पाणी वापरतो. माझे पैसा निघत तोपर्यंत पाणी सोडणार नाही. त्यांचं म्हणणं काय आहे? सोसायटीचा पैसा निघत तोपर्यंत काय द्यायचं त्या तुम्ही